अखेर देशातील युवक व विद्यार्थ्यांच्या लढ्याला मोठं यश मिळालंय। खरं तर शिक्षण क्षेत्रासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये नीट सारखा राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा पेपर फुटल्यानंतर संपूर्ण देशामध्ये शिक्षणाबद्दल एक अस्वस्थता निर्माण झाली होती आणि या निमित्तानं देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला जात होता। जवळजवळ गेली अनेक दिवस हे आंदोलनं चालली। देशातला न्यायप्रिय व्यक्ती या आंदोलनात सहभागी झाला होता। केस सारख्या ठिकाणी सुद्धा माझे सहकारी या ठिकाणी हनुमंत सौदागर असतील, नासेर मुंडे साहेब, आम्ही सर्वांनी या आंदोलनाचा एक भाग बनायचा प्रयत्न केला, कारण हे राजकारण विरहित आंदोलन होतं। भविष्यातील पुढच्या पिढीचं खरं तर भविष्यात त्यांच्याबद्दलचे खास आंदोलन होतं आणि म्हणून या आंदोलनाला आज यश आलंय। आज म्हणजेच 25 जुलै रोजी दुपारी जवळजवळ 2:30-3 वाजता, 2:30च्या आसपास, 2-2:30 वाजता देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्याचं यश हे साजरं करण्यासाठी आणि देशाच्या सरकारच्या आभार बी मानण्यासाठी, कारण त्यांनी योग्य विचार केला। कारण हे आंदोलन आता सामान्य लोकांचं आंदोलन बनलं होतं। हे आंदोलन आता काही अभिजित दिपके किंवा सोनम वांगचुक यांच्यापर्यंत नव्हतं। आता सर्वसामान्य व्यक्ती आंदोलनात उतरला होता। शासनाला याची जाणीव झाली होती आणि त्यांनी योग्य वेळी राजीनामा घेतला। त्याबद्दल शासनाचे आभार व्यक्त करूया आणि संपूर्ण आंदोलनामध्ये जे जे लोक सहभागी झाले होते, मग केजमध्ये सुद्धा अनेक न्यायप्रिय व्यक्ती, संघटना यांनी आंदोलनाला पूर्णपणे समर्थन देऊन पूर्ण सक्रियपणे भाग घेतला होता। त्यामध्ये विशेषतः मी आता म्हणल्याप्रमाणे माझे सहकारी ज्येष्ठ पत्रकार हनुमंत सौदागर असतील आणि आम्ही सर्व चळवळीतले कार्यकर्ते असतील आणि परवा वंचित बहुजन आघाडीने सुद्धा या बाबतीत महाराष्ट्र बंद आणि त्यांना सगळ्याच राजकीय अराजकीय पक्ष संघटना यांनी पाठिंबा दिला होता। त्या सर्वांच्या वतीनं आज इथं आम्ही आलो। माझे सहकारी आपलं मत व्यक्त करतील 1 मिनिटात। तत्पूर्वी आम्ही अगोदर तोफ वाजून या ठिकाणी तोफ उडवून या ठिकाणी आम्ही या यश साजरं करत आहोत। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाय, याचा आनंद केजवासियांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी व्यक्त करत आहोत। भारत माता की जय, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा या ठिकाणी मी माझे सहकारी चळवळीतले सहकारी आणि केजचे ज्येष्ठ पत्रकार माननीय डॉक्टर हनुमंत सौदागर सर, काय सांगाल सर? काय केजवासियांच्या वतीनं, न्यायप्रिय लोकांच्या वतीनं तुमचं मनोगत? नक्कीच सर, खरं तर दिल्ली या ठिकाणी जंतर मंतरवर उभं राहिलेलं हे मोठं जनआंदोलन आणि या जनआंदोलनाला केजकरांनी दिलेला पाठिंबा, खरं तर ही लोकशाहीमध्ये रास्त मागणी असताना गेले 36 दिवस लढा सुरू राहिला आणि अखेर आज धर्मेंद्र प्रधान यांचा शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला। ही खूप आनंददायी गोष्ट आहे आणि लोकशाहीचा विजय झाला ही पहिली प्रतिक्रिया आहे। केजमध्ये आदरणीय भोसले सर आणि सर्वांच्या वतीने एक जनआंदोलन उभं राहिलं आणि इथूनही गेले 3-4 वेळा वेगवेगळ्या स्वरूपाने मोर्चे काढण्यात आलं, आंदोलन करण्यात आलं आणि नक्कीच या आंदोलनाचा एक सहभाग म्हणून केजवासियांना यामध्ये सहभागी होता आलं। उद्याच्या देशाचं भविष्य धोक्यात असताना हे राजीनामा अत्यावश्यक होता। मात्र जी एक अधिकारशाही बनत चाललेली असणारी भाजपची सरकार होती, त्यांना अखेर एक पाऊल मागं घ्यावं लागलं आणि या नव्या पिढीपुढं झुकावं लागलेलं आहे। निश्चितच याचा अभिमान आहे आणि नक्कीच येणारं देशाचं भविष्य उज्ज्वल असणार आहे। केजकरांचं अभिनंदन, कारण केजकरांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग नोंदवला। विशेष सर्व वेगवेगळे पक्ष, वेगवेगळ्या संघटना, तरुण टीम सर्वांच्या वतीने यामध्ये सहभाग नोंदवला। सरांनी केज बंदची हाक असेल किंवा इथलं जनआंदोलन असेल हे आक्रमक करण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। म्हणजे दिल्ली या ठिकाणी जंतर मंतरवर करत असलेले जे आंदोलन सगळी युवाशक्ती होती, त्यांच्या या युवाशक्तीचा विजय आहे असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे। म्हणून केजकरांच्या वतीने सर म्हणल्या पद्धतीने सरकारचा धन्यवाद आहे आणि येणारा शिक्षण मंत्री चांगला काम करेल असा हा आशावाद आहे। म्हणून आम्ही या लोकशाहीचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि लोकशाही जिवंत असल्याचा पुरावा या ठिकाणी सिद्ध झालेला आहे। सर, आपण म्हणल्याप्रमाणे खूप बोलकी प्रतिक्रिया आपली, कारण
आपण जी आपल्यासारख्या लोकांनी या आंदोलनाला समर्थन दिलं होतं, हे पक्ष कुठल्या पक्षाच्या विरोधात नव्हतं, फक्त देशाचा युवक जेव्हा रस्त्यावर आलेला आहे त्याचं आंदोलन यशस्वी होणं गरजेचं होतं. नसता भविष्यात भारतीय जनता पार्टी असो, काँग्रेस असो किंवा अन्य कुठलाही पक्ष सत्तेत असणारा पक्ष म्हणला असता या देशातील युवा शक्तीला फारसं दखल घ्यायची गरज नाही आणि कदाचित अशी आंदोलनं चिरडली गेली असती. मात्र हे आंदोलन या ठिकाणी यशस्वी झालं आणि भविष्यातील देशातील युवकांना एक खात्री झाली आहे किंवा त्यांचं आत्मबल वाढलं आहे की आम्ही जर चांगल्या गोष्टीसाठी, चांगल्या, आपण चांगल्या हा शब्द वापरू, ज्याचं जनतेचं हित आहे, देशाचं हित आहे, अशा आंदोलनाला जर आम्ही एकदा हाती घेतलं तर ते आम्ही यशस्वीच करू. हे संपूर्ण इथल्या राजकीय व्यवस्थेला, सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना दोघांनाही हा नक्की संदेश आहे. आम्ही पुन्हा एकदा भारत सरकारचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी, मी म्हणेन की पुढची हानी टाळलेली. राज्यस्तरावर, देश स्तरावर हे आंदोलन मोठं होणार होतं, कदाचित काही चुकीचं घडलं असतं, हे सगळं टळलेलं आहे. त्यामुळं देशाच्या सरकारचं या ठिकाणी आभार आणि ज्यांनी देशातल्या प्रत्येक व्यक्ती, संघटना ज्यांनी या आंदोलनाला प्रत्यक्ष समर्थन दिलं त्या सर्वांचं अभिनंदन. निश्चितच अशा चांगल्या याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन हा लढा विजयी केला. आज भारत जिंकला. निश्चित भारत जिंकला. भारत जिंकला. यस, धन्यवाद. भारत माता की जय. धन्यवाद.